नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू। महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे दिनांक 24 जुलै शुक्रवारपासून शांततापूर्ण बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। राज्यभरातील बीपीएड, एमपीएड व टेट 2025 पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांनी आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे। गेल्या जवळपास 20 वर्षापासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने हजारो बीपीएड, एमपीएड व टेट पात्र उमेदवार बेरोजगार झाले आहेत। यापूर्वी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने दिनांक 27 एप्रिल 2026 व दिनांक 8 जुलै 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलने केले आहे। त्यावेळी प्रशासनाकडून विशेष शिक्षक क्रीडा पदांची सेवा शर्ती जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्यापही कोणती ठोस कार्यवाही न झाल्याने महासंघाच्या नेतृत्वाखाली पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर दिनांक 24 जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या उपोषणाला नागेश पाटील पंढरपूर, सुमित बंडलकर सातारा, शुभम ताठे अहिल्यानगर, प्राजक्ता जोशी छत्रपती संभाजीनगर हे बसलेले आहेत। तरी याकडे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी। तसेच दिनांक 27 जुलै सोमवार रोजी राज्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी या उपोषणाला बसलेल्या क्रीडा शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी हजारो संख्येने उपस्थित राहावे असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। तरी या आंदोलनास महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक श्री प्रद्युम्न जोशी, श्री कैलास माने, श्री विश्वनाथ पाटोळे, श्री अमोल जोशी, राज्याध्यक्ष श्री संदीप मनोरे, राज्य सचिव श्री तयप्पा शेंडगे तसेच राज्य कोर कमिटी विभागीय जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभत असून राज्यातील हजारो शारीरिक शिक्षण शिक्षकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक शेख इलियास, पुणे, महाराष्ट्र। शारीरिक शिक्षण विषयाचा विजय असो, विजय असो। शारीरिक शिक्षण विषयाचा विजय असो, विजय असो। शारीरिक शिक्षण विषयाचा। नमस्कार। पवित्र पोर्टल 2025 ची शिक्षक भरती अजून झालेली नाहीये, तर ती लवकरात लवकर करावी आणि त्यासाठी आम्ही आज पुणे येथे आयुक्तालय येथे आमरण उपोषण करत आहोत। आणि जोपर्यंत आमची सेवा शर्ती ही लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून आमरण उपोषण करणार आहोत आणि इथून हलणार नाही। धन्यवाद। मिळालाच पाहिजे शारीरिक शिक्षण विषयाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। शारीरिक शिक्षण विषयाचा विजय असो, विजय असो। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शारीरिक शिक्षण विषयाचा विजय असो, विजय असो। नमस्ते। आम्ही सर्व टेट अभियोग्यताधारक सर्वजण पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी जमलेला आहे। विषय असा आहे की केंद्र शाळेची नियमावली तसेच सेवा शर्ती तात्काळ शासनानं जाहीर करून पहिल्याच टप्प्यात केंद्र शाळेच्या 100% जागा भराव्यात। तसेच 100% जागा केंद्र शाळेच्या भरण्यासाठी या अगोदर पण मुंबई येथे आझाद मैदानावर 2 वेळेस आम्ही आंदोलन केलेले आहे। शासनाने फक्त आम्हाला वारंवार शब्द दिलेले आहे, पण कारवाई अजूनही अद्याप केलेली नाही। तर आमची शासनाला विनंती आहे, जोपर्यंत आमच्या सेवा शर्ती पूर्ण जाहीर करीत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा
शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. पुन्हा भेटूया लवकरच. नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ.